पहिलं काय, व्हॉट इज इथिक्स. काय हो इथिक्स म्हणजे काय नेमकं, का लागतं आपल्याला? बालराव इथिक्स फॉलो करता का नाही? करता का? इथिक्स हा बर ठीक आहे. म्हणजे व्हॉट इज राईट आणि व्हॉट इज रॉंग. इथिक्स काय सांगितलं आपल्याला, काय चूक आणि काय बरोबर. अजून काय सांगेल, व्हॉट इज गुड, व्हॉट इज बॅड. म्हणजे एक एक्झाम्पल तुम्हाला देतो. आर्मस्ट्रॉंग पाल्मे नाव ऐकलं असेल, IAS ऑफिसर. ठीक आहे, बघू आपण इथिक्स म्हणजे नेमकं काय. किंवा रतन टाटा. रतन टाटा सगळ्यांना त्या ठिकाणी माहित आहेत. ठीक आहे, ज्यावेळेस मुंबईवरती 26/11 हल्ला झाला होता. ठीक आहे, हल्ला झाल्यानंतर काय, तिथले जे काही ताज हॉटेलवर हल्ला झाला होता, कसाब आणि त्या अतिरेकी लोकांनी हल्ला त्या ठिकाणी केला होता. हल्ला केल्यानंतर काय, तिथले जे काही हॉटेलचे कर्मचारी आहेत, तर त्यांनी काय लोकांची सुरक्षा करण्यासाठी त्यांनी हे केलं होतं, म्हणजे जबरदस्त लढा दिला होता आणि त्यांच्यामध्ये बरेचसे कर्मचाऱ्यांचा काय झाला होता, मृत्यू झाला होता. आता टाटांना काय गरज होती का त्यांच्या घरी जाणं, त्यांना सपोर्ट करणं? रतन टाटांनी काय केलं, कुठलाही गाजावाजा म्हणजे कुठल्याही न्यूज तुम्ही बघता की छोटी गोष्ट बिस्किट पोडा दिली तर लोक फोटो टाकतात की मी हे काम केलं. पण रतन टाटांनी जे जे लोकांची काय झालेलं आहे 26/11च्या हल्ल्यामध्ये ज्या कर्मचाऱ्यांचा मृत्यू झालेला आहे, तर अशा सगळ्या म्हणजे सगळ्या लोकांच्या, म्हणजे फक्त मॅनेजर, जनरल मॅनेजर, हायर ऑथॉरिटी नाही, काही कर्मचारी ते स्लममध्ये पण राहत होते, त्यांच्या घरी पण रतन टाटा त्या ठिकाणी गेले, कुटुंबांचं सांत्वन केलं. आणि फक्त सांत्वन न करता काय केलं, कुटुंबांची जबाबदारी सुद्धा घेतली. म्हणजे काय केलं, जबाबदारी घेतली म्हणजे काय केलं त्यांनी, की जी काही हे आहे पेमेंट, म्हणजे जी काही किंवा सॅलरी, म्हणजे समजा कर्मचाऱ्याची जी काही सॅलरी उर्वरित होती, तर ती सॅलरी त्याच्या रिटायरमेंट एज पर्यंत, म्हणजे तो जोपर्यंत निवृत्त होतोय तोपर्यंत काय केली, त्याची सॅलरी, जो कर्मचारी मृत्यू पावलाय तो आता टाटांसाठी काही काम करणार नाही, तरी पण काय केली, जी काही सॅलरी मंथली असेल ती त्यांनी फॅमिलीला त्या ठिकाणी दिली. दुसरी गोष्ट काय केली त्यांनी अजून, की फॅमिलीमधले जे काही हेल्थ कॉम्प्लिकेशन आहेत किंवा कोण आजारी आहे, तर त्या सगळ्यांची जी काही हेल्थ कन्सर्न, त्यांचं जे काही हॉस्पिटलचा खर्च आहे, गोळ्या औषधाचा खर्च आहे, तो काय केला, रतन टाटांनी केला. त्यानंतर दुसरं काय, जे काही एम्प्लॉईंची डेथ झाली, त्यांची काही मुलं आहेत, तर त्या मुलांचा एज्युकेशनचा सुद्धा खर्च त्यांनी केला. म्हणजे काय, त्यांच्या शिक्षणाचा सुद्धा खर्च केला. म्हणजे आपल्या आईवडील स्वप्न काय असतं, की माझ्या मुलाला चांगलं शिकू, त्याला चांगलं काहीतरी करू किंवा त्याचं स्वतःच्या पायावर उभा करू. पण ज्या वेळेस घरातला करताच माणूस एखादा निघून जातो, तर त्यावेळेस काय असणार आहे, त्या कुटुंबाचं क्षेत्र सगळं हरवणार आहे. तर अशा वेळेस रतन टाटा स्वतः पुढे आले आणि काय, त्याचा जो काही शिक्षणाचा खर्च आहे, त्याला कुठलं शिक्षण त्या ठिकाणी घ्यायचं आहे, तर ते सगळा जो खर्च आहे तो काय कोणी केला, रतन टाटाने त्या ठिकाणी केला. दुसरं काय केलं, फक्त एज्युकेशन देऊन थांबले नाहीत, त्यांच्यामध्ये एम्प्लॉयमेंट, म्हणजे त्या कुटुंबाला नंतर एक भक्कम आधार देण्यासाठी त्याची जी काही रोजगार, त्या मुलाला किंवा मुलीला रोजगार देण्याचं काम सुद्धा कोणी केलं, रतन टाटाने त्या ठिकाणी केलं. घरात जर त्या कर्मचाऱ्याचे मृत्यू पावलेल्या कर्मचारी जर वयोवृद्ध आई वडील असतील, तर त्या आई वडिलांची सुद्धा काळजी घेण्याचं काम कोणी केलं, रतन टाटांनी केलं. म्हणजे व्हॉट इज इथिक्स म्हणजे काय, की नीतिशास्त्र म्हणजे नेमकं काय, तर माणसाने इतरांशी कसं वागावं हे सांगणारं शास्त्र म्हणजेच काय असणार आहे, नीतिशास्त्र. आता ही खूप सिंपल डेफिनेशन झाली की व्हॉट इज गुड, व्हॉट इज बॅड, चांगलं किंवा वाईट. ठीक आहे, तर इन जनरल तुमचा जो काही ह्युमन कंडक्ट किंवा मानवी व्यवहार कसा असावा, तो इथिकल दृष्टिकोनातून म्हणजे नीतिशास्त्राच्या दृष्टिकोनातून म्हणजेच काय, तो व्हॅल्यूजवरती आधारित असला पाहिजे. म्हणजे कुठल्या कुठल्या व्हॅल्यूज असतील, ट्रान्सपरन्सी असेल, अकाउंटेबिलिटी असेल, त्यानंतर कम्पॅशन त्या ठिकाणी असणार आहे. ठीक आहे, आता माणूस हा इतरांपेक्षा का वेगळा आहे हो, म्हणजे माणसाला जी नीतिशास्त्र काय, मशीनला काय नीतिशास्त्र नाही, प्राण्यांना नीतिशास्त्र का नाही. ठीक आहे, माणूस हा काय इतर प्राण्यांपेक्षा खूप वेगळा आहे. म्हणजेच काय, देवानी माणसाला काय केलेलं आहे, वेगळ्या पद्धतीने बनवलेलं आहे. माणसामध्ये काय दिलेलं आहे, विचार करण्याची क्षमता दिलेली आहे. ठीक आहे, इतर प्राण्यांमध्ये तेवढी क्षमता ती खूप कमी आहे.
म्हणजे त्यांचा जर तुम्ही IQ चेक केला, EQ चेक केला तर तो खूप कमी, ठीक आहे. इमोशन पण खूप कमी असणार आहेत. माणसामध्ये काय आहे, ते इमोशन खूप जास्त लेवलला आहे. काय चूक काय बरोबर हे माणसाला काय बरोबर त्या ठिकाणी कळणार आहे, ठीक आहे. किंवा माणसाचा बिहेवियर कसा असला पाहिजे हे आपल्याला कळणार आहे, ठीक आहे. म्हणजे मानव धर्म म्हणजे वेगवेगळे तुम्ही संत तुकारामपासून संत गाडगेबापासून सगळे लोक काय सांगतात की माणसानी माणसाशी माणसासग वागणे, म्हणजे काय माणसानी माणसासारखं कसं वागावं हे सांगणारं शास्त्र सुद्धा, त्याला काय आपण म्हणतो नीतिशास्त्र आहे. ते मानवालाच का दिलेलं आहे, कारण मानवामध्ये काय करणार आहे, विचार करण्याची क्षमता त्या ठिकाणी दिलेली आहे. म्हणजेच काय नीतिशास्त्र हे कोणाशी रिलेटेड असणार आहे, तर ह्युमन ॲक्शन म्हणजे जी काही मानवी क्रिया ते कशा प्रकारे असल्या पाहिजे, ठीक आहे, कशा प्रकारे त्या सुधारल्या त्या ठिकाणी पाहिजे, हे सगळं सांगणारं जे काही शास्त्र आहे ते म्हणजेच काय असणार आहे, नीतिशास्त्र, ठीक आहे. आता खूप म्हणजे एक्झाम्पल द्यायचं म्हटलं तर काय एक हे म्हणजे एक चायनीजमध्ये एक कथा आहे, अशी दंतकथा आहे. म्हणजे एक काय होता की चायनीज एम्परर त्या ठिकाणी होता, ठीक आहे. हे एक्झाम्पल्स आपल्याला द्यायचे रतन टाटा वगैरे, मी जे एक्झाम्पल सांगेल तर ते तुम्ही म्हणजे कशा प्रकारे द्यायचे तुम्हाला मी सांगेल की कुठलं एक्झाम्पल वापरायचं, कधी वापरायचं, ठीक आहे. आता तुम्हाला व्हॉट इज इथिक्स जर सांगायचं म्हटलं तर फॉर एक्झाम्पल चायनामध्ये काय एक दंतकथा आहे. तर दंतकथा काय होती की तिथं जो चायनीजचा एक कोण होता एम्परर म्हणजे एक राज्यकर्ता होता, आणि त्याला काय करायचं होतं की जे राज्य आहे ते एका सक्षम माणसाच्या हातात द्यायचं होतं, ठीक आहे. तर तो काय करतो, जी काही त्याच्या राज्यातली जी काही इच्छुक मुलं आहेत त्या सगळ्यांना बोलवतो की तुमची काय घेतो मी एक परीक्षा त्या ठिकाणी घेतो, आणि परीक्षेत तुम्ही जर पास झाला तर काय असेल तुम्हाला ती राज्यकारभार चालवण्याची संधी मिळेल. कारण राजाचं काय म्हणणं असतं की जो काही राज्यकारभार करणार आहे किंवा जो त्या राजगादीवर येणार आहे तो माणूस कसा असला पाहिजे, इथिकली साऊंड असला पाहिजे, त्याला नीतिशास्त्र जाणीव असली पाहिजे, तो होनेस्ट असला पाहिजे, तो इंटिग्रल त्या ठिकाणी असला पाहिजे, प्रजेची त्यांनी काळजी त्या ठिकाणी घेतली पाहिजे, ठीक आहे. मग तो काय करतो, सगळ्या लोकांना बोलवतो आणि त्यांना काय करतो बिया देतो, ठीक आहे. तो सगळ्यांनी एक 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 बी देतो आणि त्यांना म्हणतो की काय ही बी तुम्ही आता घरी घेऊन जा, ह्याला चांगलं पाणी द्या, ह्याला खत द्या, त्याला चांगली त्या ठिकाणी काळजी घ्या, आणि जी माणूस चांगलं रोप उगवून देईल त्याला काय करणार मी त्या राज्याचा जो काही राज्यकारभार आहे त्याच्याकडे सोपवून देईल, ठीक आहे. 1-2 महिने होतात, ठीक आहे. एक एक्स नावाचा मुलगा आहे किंवा त्याचं काही नाव एक, ठीक आहे, तो बी घेऊन जातो, कुंडीत लावतो, ठीक आहे. आता राजा बनायचं म्हणल्यावर सगळी काळजी त्या ठिकाणी घेतो, चांगली माती आणतो, त्याला पाणी देतो, मिनरल सगळी काळजी त्या ठिकाणी घेतो, पण झाड काय वाढतच नाही, म्हणजे उगवत पण नाही झाड, ठीक आहे, उगवत पण नाही झाड, म्हणजे तो सगळी काळजी घेतो. तर तो आईला विचारतो की मी सगळी काळजी घेतोय तर माझं झाड वाढत नाहीये, बाकी लोकांची झाडं आता वाढायला लागलेत, ठीक आहे. मग तो दुसऱ्यांची बघत असतो तर सगळ्यांची झाडं कुंडीतून बाहेर येऊन आता वेगवेगळ्या पद्धतीने वाढत असतात. तर 1-2 महिन्यानंतर राजा परत सगळ्या लोकांना बोलवतो, आपली झाडं घेऊन या. मग सगळी लोक तिथं त्यांचं जे काही नर्चर केलेलं जे रोपटं आहे ती रोपटं घेऊन येतात. हा मुलगा पण त्याची रिकामी कुंडी त्या ठिकाणी घेऊन जातो आणि राजा त्या मुलाला सिलेक्ट करतो, ठीक आहे. तर राजाचं म्हणणं काय होतं की मी जी तुम्हाला बी दिलेले आहेत ते कशा आहेत, सगळ्या बॉइल्ड सीड्स दिलेत तुम्हाला, म्हणजे उकडलेले बी तुम्हाला दिलेले आहेत, त्यातून रोपटं उगवू शकत नाही हे मला पण माहिती आहे, ठीक आहे. पण सगळ्या लोकांनी काय केलं, राजाला खुश करण्यासाठी काय केलं, त्याला दुसरी बी लावल्या तिथं आणि बरोबर ते रोपटं उगवून आणले. म्हणजे राजा काय म्हणला की सगळ्यात मोठी जी क्वालिटी कुठली, होनेस्टी, म्हणजे तो जो काही व्यक्ती असेल जो काही राज्यकारभार सांभाळणार आहे तो कसला असला पाहिजे, प्रामाणिक त्या ठिकाणी असला पाहिजे, ठीक आहे. म्हणजे इथिक्स म्हणजे नेमकं काय आहे, तर ह्या सगळ्या तुमच्या व्हॅल्यूजमधून त्या ठिकाणी कळणार आहे. तुमच्या व्हॅल्यूज कुठल्या असला पाहिजे, तुमचा कंडक्ट कशा प्रकारे असला पाहिजे, तुमचा व्यवहार कसा असला पाहिजे, तुम्ही राईट आणि रॉंग ह्याच्यामध्ये कशा प्रकारे तुम्ही चूज करणार आहे, ठीक आहे, किंवा गुड अँड बॅड त्याच्यामध्ये कसं चूज त्या ठिकाणी करणार आहे, किंवा तुमचा इथिकल बिहेवियर म्हणजे तुमचं जी काही वागणूक जी आहे त्या कुठलं प्रिन्सिपलवरती आधारित असलं पाहिजे ते सांगणारं शास्त्र म्हणजेच कुठं असणार आहे, नीतिशास्त्र, ठीक आहे. मग त्याचा जी काही ओरिजिन आहे इथिक्स, आता इथिक्स शब्द कुठून आला, इथिक्स, ठीक आहे, तो एक ग्रीक शब्द होता, कुठला, इथॉस, त्याचं मिनिंग काय असणार आहे, कॅरेक्टर, म्हणजे जे काही तुमचं चरित्र आहे ते कसं असलं पाहिजे, चारित्र्यवान माणूस त्या ठिकाणी असलं पाहिजे, चारित्र्य, त्याच्यावरून तो शब्द आला. आणि इथिक्स एका शब्दात जर तुम्हाला सांगायचं म्हटलं तर काय, इथिक्स इज राईट कंडक्ट,
म्हणजे काय असणार आहे, योग्य व्यवहार. योग्य व्यवहार म्हणजे जे शास्त्र तुम्हाला योग्य व्यवहार काय सांगणार आहे, तर ते कुठलं असणार आहे, नीतिशास्त्र. ठीक आहे. आता दिस इज अ ब्रँच ऑफ फिलॉसॉफी. म्हणजे काय, इथिक जे आहे तर ते काय, तत्वज्ञानाचाच एक भाग आहे. आता तुम्ही म्हणाल तत्वज्ञान काय आहे, फिलॉसॉफी. ठीक आहे. आपण पण कधी कधी लय जास्त हे बोलायला लागले, लोक म्हणतात काय फिलॉसॉफर झाला का. ठीक आहे. म्हणजे सरळ म्हणणार आपल्याला काय फिलॉसॉफर झाला का तू, आता येडा झाला तू, सही आहे. ठीक आहे. अशा गोष्टीत आपल्याला बोलतात. फिलॉसॉफी म्हणजे काय आहे, तर सोफिया, फिलॉसोफिया. ठीक आहे. म्हणजे तुम्ही नॉलेज मिळवण्याचं जे काही शास्त्र आहे तिला काय आपण म्हणतो, फिलॉसोफिया. म्हणजे सोफिया काय असतं, नॉलेज म्हणजे चांगलं नॉलेज किंवा राईट नॉलेज, योग्य नॉलेज जी माणूस मिळवतो किंवा त्याचा जो सर्च करतो त्याचा तो मागच लागतो. बघा फिलॉसॉफर सगळे तुम्ही बघा, ते सॉक्रेटिस, प्लेटो, सगळ्यांची दाढी वाढलीत, कोणाची केस कुठे गेलेत. ठीक आहे. कोणाला काही घेणं देणं नाही. आता लगेच आपली दाढी वाढली तर लगेच आपण ट्रिम करतो, केस हिरो करतो. किंवा कार्ल मार्क्स पण तुम्ही बघा, कार्ल मार्क्स पण एक फिलॉसॉफर आहे, दाढी वाढलेली, टक्कल. ठीक आहे. म्हणजे ही जी सगळी लोक आहेत तर ते काय, त्यांच्या बाह्य रूपापेक्षा म्हणजे मी कसा दिसला पाहिजे, मी चांगला दिसतो का, आरशात 10 वेळा बघणं, पावडर लावणं. ठीक आहे. तर हे करण्यापेक्षा माणूस आत्म कसा असला पाहिजे. ठीक आहे. म्हणजे माणसाच्या दोन हे आहेत, म्हणजे काय, आउटर असणारे आणि इनर सेल्फकडे असणारे. जी फिलॉसॉफर जी लोक आहेत किंवा जी तत्वज्ञानी लोक आहेत ती काय करतात, त्यांच्या इनर सेल्फमध्ये जास्त डोकावून बघतात की मी अजून कसा चांगला असला पाहिजे, की मी चांगलं जीवन कसं जगलं पाहिजे किंवा चांगली लाईफ म्हणजे नेमकं काय. ठीक आहे.